काही दिवसाआधी राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड साहेब यांनी एक आंदोलन या ठिकाणी 15 ऑगस्टला केलेलं होतं आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगाने त्यांनी काही त्या ठिकाणी मागणी केलेली होती आणि त्या मागणीमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा आणि काही लोकांनी म्हणजे आमदार असतील किंवा खासदार असतील या सगळ्यांनी त्यांना पत्र दिलेले होते आणि त्या पत्राचा जाब विचारण्याच्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी आलेलो होतो. खरं वास्तविक इथं आल्यानंतर ज्या पद्धतीनं विशालदादा यांची चर्चा झाली त्यामध्ये आम्हाला ही गोष्ट समजते की या काही गोष्टीचा प्रोटोकॉल आहे आणि त्या गोष्टीच्या अनुषंगानं आपण ज्या काही मागण्या करत आहोत तर नेमकं कुठल्या पद्धतीनं आपण पुढं जायचं आहे तर त्या विषयानं थोडंसं आम्हाला इथं माहिती मिळाली. खरं वास्तविक आम्ही या ठिकाणी आलेलो होतो की जे केंद्रात सरकार आहे मोदी साहेबांचं सरकार आणि गेले अनेक वर्ष झालं अण्णाभाऊंवरती प्रेम करणारा जो समाज आहे मग तो तेलंगणामध्ये असेल, आंध्र प्रदेशमध्ये असेल, कर्नाटकमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, राजस्थानमधला असेल, या सगळ्यांनी वारंवार या देशाच्या केंद्रातल्या सरकारकडे मागणी केली की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा. पण या मागणीकडे हे सरकार लक्ष देताना या ठिकाणी दिसत नाही आहे. कितीतर लोकांनी या मागणीसाठी आपला जीव दिलेला आहे तरीसुद्धा हे सरकार याकडे व्यवस्थित आणि गांभीर्यपूर्वक बघत नाही आहे. काही दिवसाआधी या ठिकाणी पुण्यामध्ये अमित शाह साहेब आलेले होते. त्यांनी अण्णाभाऊंची विद्वत्ता किती मोठी आहे, अण्णाभाऊ किती मोठे आहेत हे 2 शब्दामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. पण अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा यासाठी केंद्रातलं सरकार जे आहे ते कुठेही प्रयत्न करताना दिसत नाही आहे. म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यात जे खासदार आहेत ते अपक्ष आहेत त्यांना या ठिकाणी विनंती केली की तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात, विरोधी बाकावरती आहात तर तुम्ही हा विषय विरोधी पक्षाकडून तो मांडावा. आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे की मी राष्ट्रपतींना तसेच राहुलजी गांधी यांना हा विषय सगळा सांगतो. कारण अण्णाभाऊ हे फक्त काही एका समाजापुरते किंवा आपल्या राज्यापुरते मर्यादित नाही आहेत तर जगानं त्यांचं कौतुक कर्तृत्वाचा गौरव केलेला आहे. पण या देशामध्ये त्यांचं कार्यकर्तृत्वाचं गौरव होताना दिसत नाही आहे, या जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्यकर्तृत्वाचं गौरव होताना दिसत नाही आहे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये जर का अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला नाही तर भविष्यामध्ये सगळे समाज बांधव आणि अण्णाभाऊवरती प्रेम करणारी सगळी मंडळी मोठ्या प्रमाणात देशव्यापी आंदोलन करेल आणि याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार राहील आणि हे विरोधी पक्षातले पण जेवढे काही नेते आहेत ते राहतील. एवढंच या ठिकाणी मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना इशारा देतो. आज आम्ही अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्यासाठी विशाल पाटील खासदार यांच्या निवासस्थानी आलो होतो की 15 ऑगस्ट दिवशी आम्ही आंदोलन केलं होतं प्रकरण झंपर घालून आणि ती प्रकरण झंपर आम्ही विशाल पाटील यांना देण्याचं तिथे आवाहन केलं होतं. तर आज आम्ही विशाल पाटील साहेबांनी भेटल्यावर त्यांनी की आम्हाला राष्ट्रपती राज्यपालांचे भेट घ्यायला आम्ही दिलेलं आहे आणि तसं पत्रव्यवहार बी आम्ही केलेलं आहे असं आम्हाला त्यांनी सांगितलं असल्यामुळं की आज आम्ही एक 15 दिवसाची आम्ही त्यांना वेळ द्यायला आलो आहे की 15 दिवसानंतर जर तुम्ही कोणतीही हालचाल नाही केली सगळ्या खासदार जेवढे आमदारांनी आम्हाला पत्र दिले त्या सगळ्या खासदारांनी आमदारांनी सांगतोय की 15 दिवसाचा कालावधी आम्ही तुम्हाला दिलेला आहे. जर 15 दिवसाच्या कालावधीनंतर जर तुम्ही कुठं काय केला नसला, कुठं काय पत्रव्यवहार केला नसेल तर करून घ्या. तर 15 दिवसानंतर मी हायकोर्टमध्ये तुमच्या याचिका दाखल करणार आहे की मला फसवलं आहे, ठगवलं आहे, खोटं बोललं आहे, माझी फसवणूक केल्या ह्या पद्धतीने त्यांच्या ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हे दाखल करावा म्हणून मी हायकोर्टमधून ऑर्डर घेऊन त्या आमदारावर खासदारावर मी गुन्हे दाखल करण्यासाठी हायकोर्टमध्ये दाखल करणार. माझ्याकडे कपाट किंवा फाईल घेत असलं काय नाही, मी एका पत्रावर चिकटून ठेवलं की व्यवस्थित पत्र राहावं. पत्रावर चिकटून ठेवलं की व्यवस्थित कापडात पत्र राहावं. जर मुद्रित कातरला तर हे कातरू नाही, पत्र